पाहत आहोत. वेळ होती ती विश्रामाची हवी बुद्ध तिथून सरळ निघाले डाकूच्या मार्गी चालले लोक तयाने निघू लागले भगवंताने नाही ऐकले असेच मार्गी चालत गेले टाकुरे बुद्धात पाहिले पेशाने तो धावू लागला भगवंता गरम माती पाय वाजले मग त्याला कळून चुकले बुद्धाने म्हणून उपदेश केला श्रीपदी झाला पूर्ण कुशेवट झाला बुद्ध चरणाला भगवंताचा भाऊ तुलक नाव तयाचे देवदत्त कुटील धोरणी तो घ्याचा होता पहिला आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त भीमनगरच्या गेटजवळ सिद्धार्थनगर येथील बुद्ध मूर्ती आलेली आहे. अनेक बौद्ध उपासक उपासिका आहेत दान घेत आहेत. त्या सिद्धार्थनगरमधील सर्व उपासक आणि उपासिका या ठिकाणी आहेत. आमचे बंधू आमचे अंकल या ठिकाणी आहेत, रवींद्र वाकोडे आणि आमचे विनोददादा बोर्डे. काय म्हणता आजच्या बुद्ध जयंतीनिमित्त काय बोलताय तुम्हाला काय सांगता येईल? बोला ना काहीतरी. इथं अवसरवर कुटुंब पुढेच आहे ना. कार्यकर्ते गजाननदादा जाधव या ठिकाणी आहेत. काय म्हणता आजची बुद्ध पौर्णिमेबद्दल काय सांगता येईल? आज सर्वप्रथम मामा 2 मिनिटं बोला. समस्त भारतीयांना आजच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, त्याचबरोबर कामगार दिन, याच्या सर्व भारतीयांना महाराष्ट्रीयांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर सालाबादाप्रमाणे सिद्धार्थनगर वार्ड क्रमांक 19-20 चिखली या ठिकाणून दरवर्षी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची भव्य अशी मिरवणूक निघते. तीच मिरवणूक याही वर्षी सिद्धार्थनगरमधून या ठिकाणी निघालेली आहे. या ठिकाणी जयस्तंभ चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेसमोरून या ठिकाणाहून ती सिद्धार्थनगर या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी आहेत माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे, फुलेशाह आंबेडकर विचार चळवळीतील चिखली येथील ज्येष्ठ कार्यकर्ते म्हटल्यापेक्षा समाज सेवक आहेत. मी यांना विनंती करतो की यांनी आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त चिखलीवासी या तसेच समाज बांधवांना काय सांगसान आजच्या दिवशी? आज सर्वप्रथम मी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला तथागत बुद्धाच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देतो. आज तथागत बुद्धाची जयंती म्हणजे मानवतेची जयंती आहे, प्रेमाची, अहिंसेची, करुणेची जयंती आहे. आणि जगाला बुद्धाची नसून बुद्धाची गरज आहे. बुद्ध म्हणजे काय तर एक अशी स्टेट ऑफ माइंड किंवा मनाची अवस्था ज्याच्यामध्ये त्याने सगळे विकार सोडले आहेत, जो मानवतावादी बनला आहे, जो करुणामय बनलेला आहे. अशा तथागत बुद्धांच्या महान विचाराची आजची जयंती आहे. म्हणून आज सर्वांनी हे बुद्ध पर्व साजरे केले पाहिजे. वर्षभर भगवान बुद्धाच्या जीवनाशी निगडीत 12 पौर्णिमेचे कार्यक्रम झाले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सयाजीराजे गायकवाड यांनी या देशात भगवान बुद्धाच्या धम्माचा सगळ्यात जास्त प्रसार केला. त्यानंतर इंग्रजांनी येथे बौद्ध धम्माचे अवशेष शोधून काढले, त्यांचा इतिहास शोधून काढला आणि सम्राट अशोकाची माहिती त्यांनी जनतेला दिली. म्हणून आज भगवान बुद्धाची जयंती आपल्या सगळ्यांना कळत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे आज लाखो करोडो भारतीय लोक या महामानवाची, या महाकारुणिक बुद्धाची जयंती साजरी करतात. आज या जगामध्ये अनेक युद्धाचे प्रसंग आहेत. बुद्धाने शांतीचा संदेश दिला आहे. तुम्ही आज बुद्धाचं तत्वज्ञान कशा स्वरूपात या पॉझिटिव्ह घेसाल? पॉझिटिव्ह हे 2500 वर्षापासून पॉझिटिव्ह आहे. पुढचे लाखो वर्ष पॉझिटिव्ह राहणार आहे. फक्त मानवानं त्या तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जसं युद्ध जगात सुरू दिसतं सगळं डिस्ट्रक्शन आहे. बुद्ध धर्म डिस्ट्रक्शन सांगत नाही,
कन्स्ट्रक्शन सांगतो. म्हणून सर्वांनी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या अनेक गर्दी दिसल्या, प्रत्येक वार्डातून मिरवणुका दिसल्या आणि आज ज्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्म आपल्याला देऊन आपण त्या पद्धतीने शीलवंत झालो आहोत, विचारवंत झालेलो आहोत, व्यसनाधीन दूर झालेलो आहोत, पंचशीलीचं पालन करतो. पण आज मला 14 एप्रिल सारखी गर्दी वाटत नाही. याचं काय कारण शकतं? कारण असं की भगवान बुद्ध होऊन 2500 वर्ष झाले, बाबासाहेब होऊन 100 वर्ष सरासरी झाले आणि आपल्याला पहिले बाबासाहेब कळले, नंतर बुद्ध कळले. हा एक भाग आहे. आणि दुसरा मुद्दा असा की आम्ही जास्त उत्साहप्रिय लोक असल्यामुळं 14 एप्रिलला सगळी एनर्जी खतम करतो, पैसे खतम करतो, फटाके फोडून टाकतो, पुस्तकं वाटत नाही आणि वर्षभरचा धम्मप्रचाराचा विचार अजिबात करत नाही. म्हणून आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते. म्हणून सर्वांनी आता तरी पुढे गंभीरपणे घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच आदरणीय घोरपडे साहेबांनी आपल्या चॅनलला चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि आज नागेसेन बुद्धविहार, सिद्धार्थनगर बुद्धविहार यांच्या बुद्धमूर्ती या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर गजाननगर बुद्धविहारातून सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रसाद झाला. सदमस्के बुद्धविहार या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम झालेत. पंचशील बुद्धविहार या ठिकाणी सुद्धा झालेत आणि चांगल्या पद्धतीने या चिखली शहरामध्ये आहेत. आज आपण आहोत भीमनगरच्या महत्त्वाच्या गेटजवळ आहोत आणि या ठिकाणी सगळे समाजसुधारक आहेत. पुन्हा भेटूया बुद्ध जयंतीच्या पर्वावर. जय भीम, जय भारत. 12 मधील नगरसेवक या ठिकाणी आहेत आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आलेल्या बौद्ध उपासक उपासिकांना खीरदान केलेलं आहे. काय सांगसान? आसिफजी मेंबर आहेत या ठिकाणी. काय सांगसान संदेश आजचा या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने खीरदान केलं तर? बौद्ध पौर्णिमा की सभी बौद्धवासियों को शुभेच्छा. आज बौद्ध पूर्णिमा है और बौद्ध पूर्णिमा की मैं सभी देशवासियों को शुभेच्छा देता हूँ. नक्कीच नक्कीच. समाजसुधारक या ठिकाणी आहेत. प्रशांतजी भटकर नगरसेविका ताईचे पती आहेत. काय सांगसान आजच्या दिवशी? सर्वप्रथम सर्व भारतीयांना बुद्ध पौर्णिमा तसेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या आनंदी वातावरणामध्ये प्रभाग क्रमांक 12 च्या वतीने ज्ञानाचं वाटप चालू आहे. आदरणीय मिलिंदभाऊ हिवाळे यांच्यातर्फे आणि तसेच सलमानबाई, गणेश बोर्डे, सुनील साळवे, संतोष लवाळे या बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि मोठ्या प्रमाणावर ज्या काही इथून रॅल्या जात आहेत त्याचा जो धर्माने कीर्तन देऊन तथागताच्या धम्मानुसार खीर म्हणजे सर्वात ज्या तथागताला दिवज्ञान प्राप्त झालं तेव्हा सुजाताची खीर प्रशान केली, तेव्हा त्याला कळलं की पोटामध्ये अन्न असलं तरच जगाचा आपण मार्ग. म्हणून आज बुद्ध धर्माचं प्रतीक प्रसाद म्हणून खीर दिल्या जाते. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही वाटलेली आहे. धन्यवाद आपले सर्वांचे. पुन्हा एकदा या ठिकाणी पुनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आमचे काका श्री श्याम पवार आहेत, वसंत अवसलमोर या ठिकाणी आहेत, सर्व या ठिकाणी उपासक आहेत आणि आपल्या या पद्धतीनं दरवर्षी याप्रमाणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन होईल. नक्कीच. जय भीम, जय भारत. चला आज आपण या ठिकाणी फुले आंबेडकर उत्सव समितीच्या माध्यमातून व्यवस्थित नियोजन सुरू आहे. कोणी व्यक्ती प्रयत्न करतो तर निश्चितच तो व्यक्ती त्या मार्गावरती आरूढ होऊन जो भगवान गौतम बुद्धाचा उपदेश आहे निश्चितच त्या व्यक्तीला हळूहळू तो समजायला लागते आणि तो समजल्याच्या नंतर तो अनुभवातून पण तो उतरवल्या जाते. सर्व काही आपल्याला स्पष्ट होत जाते. भगवान गौतम बुद्धांचा प्रमुख जो उपदेश आहे तो दुःखावरती आहे. वेगवेगळ्या कारणाला अनुसरून वेगवेगळ्या माध्यमातून या मनुष्याच्या भूमीमध्ये जीवन जगत असताना वेगवेगळे प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून जीवनामध्ये आलेले दुःख हे सर्वांच्या बाबतीत आहेत. सर्वांच्या बाबतीत जीवन जगत असताना वेगवेगळ्या कारणाला अनुसरून दुःख उत्पन्न हे होतेच.
ज्याकडे संपत्ती आहे किंवा जो कोणी गरीब आहे, शिकलेला आहे, अशिक्षित आहे, नोकरी करते, व्यवसाय करते, मजुरी करते किंवा भीक जरी कोणी मागते, या सर्वच लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून दुःख हे उत्पन्नच होते. मग हे दुःख शमवण्यासाठी असलेली गडगंज संपत्ती काही वेळेला उपयोगात ती पडत नाही. पण मात्र भगवान गौतम बुद्धाचा जो कोणी उपदेश पूर्णतः ऐकून घेते, जाणून घेते, त्याविषयी चिंतन मनन करते आणि स्वतः ज्या वेळेला निरीक्षण करून ज्या वेळेला तो व्यक्ती पाहते, तर निश्चितच त्याला एक चांगला मार्ग त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी मिळत असते. म्हणून आपण या पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत भगवान गौतम बुद्धाची जी काही शिकवणूक आहे ती आपण अंगीकारली पाहिजे, ती जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. मुळातच भगवान गौतम बुद्धांनी या सर्वांच्या हितासुखासाठी सांगितलेला जो बेस आहे, जो प्रथम धम्म आहे उपासक उपासिकांच्यासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी, या भूमीमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये राहणाऱ्या सर्वच लोकांसाठी एक चांगला उपदेश म्हणजे ते पंचशील आहे. या पंचशिलेच्या मार्गावरती जो कोणी व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असेल, गरीब श्रीमंत असेल, जो कोणी या पंचशिलेच्या मार्गावरती चालतो, तर निश्चितच तो व्यक्ती स्वतः आनंदी होतो. त्याच्या वलयामध्ये जो कोणी व्यक्ती येणार, त्याच्या परिवारातला असेल, त्याच्या मित्रमंडळीतला असेल, पाहुणे रावणे असतील किंवा समाजामध्ये कुठेही ज्या ठिकाणी तो जाते, सर्वप्रथम तो आनंदी राहते आणि त्याच्या सोबत असलेला व्यक्ती, त्या व्यक्तीला सुद्धा तो आनंदीच ठेवण्याचा प्रयत्न करते. त्या व्यक्तीपासून कोणालाच धोका उद्भवत नाही. त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर कधीही तो असुरक्षित असं महसूस करत नाही. केव्हा ज्या वेळेला तो सर्वप्रथम या पंचशिलेमधलं असलेलं प्रथम शील पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधियामी याचं ज्या वेळेला तो परिपूर्णपणे पालन करतो, तर तो व्यक्ती स्वतः सुरक्षित राहतो आणि इतरांना सुद्धा तो सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अत्यंत महत्त्वाचं हे शील आहे. या पंचशिलेमधलं हे पहिलं शील. या शिलेच्या बाबतीमध्ये सर्वच सुखाच्या दुःखाच्या प्रसंगाला बसलेले सर्वच जण त्रिसरणासह पंचशील प्रथम घेतात. पण मात्र बऱ्याच वेळेला ते शील घेत असताना खाली वरी त्याच्यामध्ये जे काही सिरियल आहे त्याच्यामध्ये खाली वर घेतल्या जाते किंवा फक्त ते पाठच आहे, त्याचा अर्थ पाचही शिलेचा आपल्याला अजूनही तो माहिती झालेला नाहीये. ज्या वेळेला या पंचशिलेचाच अर्थ आपल्याला जर का माहिती नसेल, तर भगवान गौतम बुद्धाचा जो धम्म आहे तो अफाट आहे, समुद्रासारखा आहे. मग अफाट ज्ञान असलेलं सर्वप्रथम असलेलं हे पंचशील हा बेस आहे, तिथून बुद्ध धम्माची सुरुवात होते. जर त्याच विषयी ते पाठ जर का आपल्या नसेल, त्या पंचशिलेचा अर्थही जर का आपल्याला माहिती नसेल, तर आपण बुद्धाचा धम्म कधी शिकणार आहे? आपण तो शिकू शकत नाही, समजू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम हे पंचशील सर्वांसाठीच हे महत्वाचे आहेत. दुसरं जे अदिन्न दाना वेरमणी सियम, माझी नसलेली वस्तू ज्याच्यावरती माझा हक्क नाही, माझ्या ते मालकीची नाही, ती असलेली वस्तू स्वस्त आहे, महाग आहे, जड आहे किंवा हलकी आहे वजनामध्ये, तर ती कुठलीही वस्तू जरी असली माझी नसताना मी ते समोरच्या व्यक्तीची जी असलेली वस्तू त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय ती वस्तू मी घेणार नाही, मी तिचा उपभोग करणार नाही. ज्या वेळेला न विचारता ते घेतले जाते तर चोरी म्हणून असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. म्हणून दुसरं जे शील आहे अदिन्न दाना, न विचारता कोणाचीही वस्तू मी घेणार नाही, तिचा वापर मी करणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. जर कोणाची वस्तूच चोरली नाही तर आपण कोणाचा शत्रूही होणार नाही. बऱ्याच वेळेला वस्तू कमी किमतीची असते, स्वस्तही असते, पण ज्या वेळेला ती एखाद्या व्यक्तीची वस्तू चोरीला जाते तर तो व्यक्ती दुःखी होते, कष्टी होते. आणि ज्याने कोणी चोरली त्याचा बदला घेण्याचा तो सदैव प्रयत्न करत राहत असते. मग चोरलेली वस्तू ज्यानं कोणी चोरली, जरी त्या व्यक्तीला माहिती नाही ज्याची ती वस्तू आहे, किंवा हा चोरत असताना याला कोणी पाहिलं सुद्धा नाही,
तरी सुद्धा याच्या मनामध्ये सदैव भीती किंवा भयच हा उत्पन्न होत राहते की शेवटी मी माझी वस्तू नसलेली दुसऱ्याची वस्तू ही मी चोरली. सदैव त्याच्या मनामध्ये चिंता, भय, भीती हे उत्पन्नच होत असते. म्हणून या दुसऱ्या शिलेचं पालन करणे स्वतःसाठी आणि आपल्या वलयामध्ये असलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत हे लाभदायी आहे अशी प्रतिज्ञा केल्याच्या नंतर तिसरं शील येते कामे सुमिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि. महिला आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये जे लोक व्यभिचार करतात, वेगवेगळे ते संबंध ठेवतात, या विषयाशी ज्या वेळेला आपण या विषयामध्ये पाहतो तर अशा वेळेला या माध्यमातून कितीतरी परिवार, त्या परिवाराचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. या माध्यमातून कितीतरी वेळेला खून सुद्धा केल्या जातात. दोन्ही परिवारामध्ये वाद किंवा कलह उत्पन्न होते, तो निर्माण होते आणि दोन्ही परिवार किंवा संपूर्ण जो समाज असेल तो भीतीच्या वातावरणामध्ये, दुःखाच्या वातावरणामध्ये तो नांदत असतो. म्हणून तिसरं शील सुद्धा फक्त बुद्धासाठीच नाही, म्हणजे बुद्ध लोकांसाठी, तर संपूर्ण या विश्वामध्ये जिथे कुठं मनुष्य वस्ती असेल, ज्या ठिकाणी कुठं माणसं राहत असतील, अशा सर्वांसाठी ते असलेलं तिसरं शील अत्यंत सर्वांसाठी हे महत्त्व आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर चौथं जे शील येते मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे मी कोणाचीही निंदा करणार नाही, कोणालाही कठोर वाणीमध्ये मी बोलणार नाही. माझी वाणी जी आहे ते सदैव संयमी असली पाहिजे, त्याच्यामधून कधीच शिवीगाळ निघणार नाही. त्या शब्दाच्या माध्यमातून मोठ्याने बोलणार नाही, जेणेकरून कोणी दुखावे अशा प्रकारची वाच्यता मी करणार नाही. अशा प्रकारचं सुद्धा आपले चौथी प्रतिज्ञा आपण ते नेहमीच ग्रहण केली पाहिजे. या माध्यमातून आपण पाहत असतो जे हे चौथं शील आहे, कठीण वाणीमध्ये बोलणे, म्हणजे जड वाणीने जोरात बोलणे, समोरच्या व्यक्तीला दुःख त्याला मिळेल अशा प्रकारचं ज्या वेळेला गरज नसताना आपल्या तोंडातून अशा प्रकारचे शब्द निघतात, पण ते निघाल्याच्या नंतर जेवढंही आपलं जीवन आतापर्यंत त्या व्यक्तीच्या बरोबर आपण घालवलेलं आहे, सुखामध्ये घालवलेलं आहे, त्या व्यक्तीने आपल्याला मदत केली, आपणही त्या व्यक्तीला मदत केली, पण एका थोड्याशा कारणामुळे त्या समोरच्या व्यक्तीला आपण कठोर वाणीत बोललो, विचित्र आपण त्याच्याशी बोललो. एवढ्या दिवसाचे असले संबंध या थोड्याशा वाणीच्या माध्यमातून ते खराब होतात. जीवलग असलेला मित्र असन, मैत्रीण असन, पती असेल किंवा पत्नी असेल, आई वडील असतील, या सर्वांच्याच बाबतीमध्ये ह्या घटना नेहमीच घडत असतात. एवढं आयुष्य त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर आपण घालवलेलं, सुखादुःखामध्ये नेहमी आपण सोबत राहिलो, एक दुसऱ्याला मदत केली, पण कुठल्याही कारणास्तव एखादा शब्द आपण चुकीचा बोललो तर अशा वेळेला एवढ्या दिवसाचे असलेले संबंध आपले ते नाहीसे होतात. आणि त्या माध्यमातून कुठल्याही जाती धर्माचा तो व्यक्ती जरी असला तरी सदैव दुःख या माध्यमातून सदैव त्याच्या बरोबरच असते, त्याचा दुःख ते पाठलाग करत असते. त्यानंतर जे पाचवं शील आहे सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे शीलही सुद्धा अत्यंत हे महत्वाचं आहे. या शिलेच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आपण पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचं जे नशापतन लोक करतात, आपल्याकडे नाही पण बाहेर ठिकाणी, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघंही सोबतच बसून तशा प्रकारचं नशापतन ते करतात. मग हे करत असताना आपण पाहतो ह्या गोष्टी आपण स्वतः अनुभवलेल्या आहेत, आपल्या परिसरामध्ये सुद्धा हे लोक आपल्याला आढळून येतात. मग अशा वेळेला जो कोणी व्यक्ती या शिलेचा, पाचव्या शिलेचा भंग करतो, तो स्वतःच्या जीवनाचाही नाश करतो, आपल्या परिवाराचा नाश करतो आणि समाजामध्ये असलेली जी काही आपली प्रतिष्ठा आहे ते प्रतिष्ठा सुद्धा लयात जाते आणि त्या व्यक्तीला सदैव दुःख आणि कष्ट हे उपभोगावे लागतात. असलेल्या संपत्तीचा सुद्धा त्या माध्यमातून नाश होत असतो आणि असलेले जे काही मुलं बाळं असतात ते समाजामध्ये ज्या वेळेला वावरतात अशा वेळेला त्या लेकरांना सुद्धा समाजाच्या माध्यमातून
दुर्लक्षित केल्या जाते, त्यांचाही वेळोवेळी अपमान केला जाते. जे मुलं असतात ते योग्य ताठमानेने किंवा स्वाभिमानाने ते जगू शकत नाही. म्हणून असलेलं हे जे शील आहे, जे शरीराचा, संपत्तीचा, आपल्या परिवाराचा नाश करते, किंवा जे आपण आधीचे जे 4 शील पाहतो पंचशिलेच्या माध्यमातून, हे जे 5वं शील आहे, या 5वं शील जो कोणी भंग करेल त्यामध्ये शक्यता राहते की जे वरील जे 4ही शील आहेत, म्हणजे जो कोणी व्यक्ती नशापतन करते तो माणसामध्येच राहत नाही, त्याची जी काही बुद्धिमत्ता असते ती लयास गेलेली असते. आणि त्या माध्यमातून जे वरील 4ही जे शील आहेत त्या 4ही शिलेचा तो भंग या निमित्तानं तो करू शकते. म्हणून अत्यंत सर्वच जे काही हे शील आहेत अत्यंत सर्वांसाठीच हे महत्त्वाचे आहेत. हा बुद्ध धर्माचा बेस आहे. येथून जो कोणी व्यक्ती सुरुवात करते तर निश्चितच भगवान गौतम बुद्धाचा जो महान धम्म आहे तो समजायला त्याला मिळून जाते, म्हणजे लवकरात लवकर त्याला तो कळते. म्हणून काया वाचा मनानं सदैव त्रिसरणासह आपण सुखाच्या प्रसंगी किंवा दुःखाच्या प्रसंगी जे त्रिसरण आणि पंचशील घेतो हे परिपूर्णपणे आपल्या संपूर्ण परिवाराचे ते पाठ असले पाहिजे. आणि झोपेतून जरी उठवलं की 4थ्या शिलेचा अर्थ काय आहे, ते 4थं शील कोणचं आहे हे ताबडतोब आपल्या लक्षात येऊन त्याचा आपल्या भाषेमध्ये अर्थही आपल्याला तो कळायला पाहिजे. म्हणून या जयंतीच्या निमित्तानं नागशन बुद्ध विहाराच्या वतीनं जे हे धम्मरॅलीचं आयोजन केलेलं आहे हे कौतुकास पात्र आहे. हे जे काही कार्य या संपूर्ण मंडळांनी केलेलं आहे त्याचं आम्ही अनुमोदन करतो. अशाच प्रकारचे वारंवार भगवान गौतम बुद्धाचा जो उपदेश आहे हा लोकांवरती पडावा, किंवा बुद्ध धर्माचं जे काही तत्वज्ञान आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून तुमच्या माध्यमातून सुद्धा धम्माचं दान व्हावं अशा प्रकारची मंगलकामना करतो. पुन्हा सर्वांचे धन्यवाद मानतो. साधू साधू साधू. आपल्याला या ठिकाणी आदरणीय भंतेजींनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी नागसेन विहार समितीचे, सम्राट अशोक फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व प्रतिष्ठित नागरिकांचे, उपासक उपासिकांचे आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं समितीच्या वतीने. तत्पूर्वी साळवे साहेब काही शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सज्जन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. रिधम ज्यांना धम्मदान द्यायचं असेल त्यांनी बंगाल हाताने या ठिकाणी जय ओके. हे भाऊ निघला घे मला कुठून आता असं होतं असं उडी फिरून चालू.
ओके आले आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त फुले आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने बुद्धमूर्तीची स्थापना केलेली आहे आणि आदरणीय भंते राहुलो भालगाव चौका बुद्धविहाराचे व्यवस्थापक आहे. सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. Agora sim!